महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नेर शहरातील फैजान नगर घाणीच्या विळख्यात। नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षापासून नाल्याचे बांधकाम न केल्यामुळे पावसाचे पाणी जाते घरात। फैजान नगरातील नाल्याचे बांधकाम त्वरित करा, बहुजन मुक्ती पार्टीची मागणी। नेर शहरातील फैजान नगरमधील नाल्यांचे बांधकाम अनेक वर्षापासून न केल्यामुळे नागरिकांना रत्नापूर ढेका रोड रस्त्याच्या मार्गावरील शेतातील पाणी सतत पाऊस सुरू असल्यामुळे फैजान नगरातील नागरिकांच्या घरात जात असून या पाण्यामुळे नागरिकांना अत्यंत त्रासाचा सामना करावा लागत आहे। फैजान नगर या ठिकाणी आजपर्यंत कोणत्याही नाल्याचे बांधकाम न केल्यामुळे दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होत आहे। नेर नगर परिषद या नाल्याच्या बांधकामाकडे का दुर्लक्ष करीत आहे हे कळत नाही। त्वरित या बाबीची दखल न घेतल्यास फैजान नगरातील नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असे नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना विमोद बुधाने, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम तथा प्रभारी दिग्रस विधानसभा यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळविण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। मी विमोद बुधाने, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष तथा प्रभारी दिग्रस नेर विधानसभा प्रभारी। मी आज या ठिकाणी जे उभा आहे, मी फैजान नगर या नगरामध्ये नेर शहरातील फैजान नगर या ठिकाणी उभा आहे। आज या रस्त्याची जी परिस्थिती आहे, ज्या नगरामधील रस्त्याची आणि नाल्यांची जी परिस्थिती आहे, ही माननीय मुख्याधिकारी साहेब नगर परिषद नेर यांना अशी मागणी आहे की या नगरातील अनेक लोकांना या पाण्याचा त्रास आहे। 8 ते 10 वर्षापासून या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत, परंतु अजूनपर्यंत या नगरामधील ज्या फैजान नगरमधल्या नाल्या आहेत त्या अजूनपर्यंत दुरुस्त केलेल्या नाहीत आणि या नाल्यांचं जे पाणी आहे ते अत्यंत पावसाच्या काळामध्ये अत्यंत प्रवाहित होतात आणि त्या नाल्याचं पाणी अनेकांच्या घरामध्ये सुद्धा जाते आणि त्यामुळे अनेक नागरिकांना याची तकलीफ आहे, अडचणी आहे आणि याची त्वरित आपण दुरुस्ती करण्यात यावी। नाल्यांची दुरुस्ती अगर न केल्यास आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या फैजान नगरमधील नागरिकांसह नेर नगर परिषदेच्या आपल्या नेर नगर परिषदेच्या मुख्यद्वारावर आम्ही बसून आंदोलन करू, एवढंच या प्रसंगी बोलतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी